म्हणजे एका आवाजामध्ये शेकडो सूर, एका चेहऱ्यावरती शेकडो इमोशन्स. So now I would like to call Gunjan Vakde from 8th day. So clap for her. 1 2 3 4 ही ना माझी लहानपणाची सवय आहे. 1 2 3 4 शिट यार, ही तर मी मगाशीनच मोपले होते. बघताय काय, मी खूप हुशार आहे. मला ना शून्याचा फाडा पण येतोय. 0 1 0 0 2 0 0 3 0 0 4 0 5. नाही, कठीण आहे ना शून्याचा फाडा. माझी ना एक मैत्रीण आहे गौरी, तिला ना अंकगणितात 0 मार्क मिळाले. तेव्हा तिची आई म्हणते कशी, अगं ए गौरी, कठीण आहे ग बया तुझं. म्हणूनच तर म्हणतो कुठलेही फाडे पाटले असले तरी चालते, पण शून्याचा मात्र जर असायलाच हवा. आहे की नाही मी हुशार? मुळीच आहे. माझे बाबाने मला नेहमी हुशार मुलगी म्हणतात. माझी आई तिने मला मात्र असं कधीच नाही म्हटलं. एकदा ना मला नाही का इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मार्क भेटले, फक्त 1 मार्क कमी होता. तेव्हा म्हणते कशी, तो शेजारचा आशू बघ, त्याला ना इंग्रजी आणि गणितात पैकीच्या पैकी मार्क भेटतात आणि तू बघ. मी म्हटले, आई जरा मला 17चा फाडा म्हणून दाखव ग. माझ्या आईने दिली माझ्या गालावर चपकन. मी रडत बसले. पण माझे बाबा असे नाही. माझे बाबा मला सगळ्या गोष्टी समजावून सांगतात, पण वेळ मात्र फार कमी देतात, कारण कामच तितके असते. कधी इथे तर कधी येते. पण जेव्हाही माझे बाबा घरी येतात ना, तेव्हा त्यांची आणि माझी दंगा मस्ती करण्याची प्रेक्स जागा म्हणजे हे टेक्स आहे. तिथे बसून आम्ही खूप गप्पा मारतो, आकाशात चांदण्यांकडे बघतो. आकाशात चांदण्यांकडे बघतो. माझे बाबा आपण आकाशात चांदण्यांकडे बघायला लागलो की आता लुकलुकतात, म्हणजेच त्या आपल्याला लुकलुकून हो नाहीचे उत्तरे देत असतात. पण जेव्हा माझी आई मारते ना, तेव्हा मी खूप रडते. तेव्हा माझे बाबा मला जवळ करतात आणि म्हणतात, बेटा रडायचं नाही. रडणाऱ्या माणसाला कुणीही जवळ करत नाही, अगदी देव बाप्पा सुद्धा. मग मी ठरवते आता रडायचं नाही, कारण मी अगदी माझ्या देव बाप्पाला आवडले नाही तरी चालेल, पण मी माझ्या बाबाला आवडलेच पाहिजे. जेव्हा माझे बाबा घरी येतात ना, तेव्हा माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट्स घेऊन येतात. पण एकदा ना बाबा मला कंपास नाही बनायचंय. या सगळ्या ताऱ्यांना जोडून मला तुमचा एक चेहरा बनवायचा आहे. या सगळ्या ताऱ्यांना जोडून मला तुमचा एक चेहरा बनवायचा आहे. जेव्हा लहान होते तेव्हा तुम्ही निघून गेले तर तुमचा चेहरा मला कोणीच दाखवला नाही. जेव्हा लहान होते तेव्हा तुम्ही निघून गेले तेव्हा तुमचा चेहरा मला कोणीच दाखवला नाही. आता तरी दाखवा ना बाबा तुमचा चेहरा, आता तरी दाखवा ना. एक चांदणी लुकलुकली, ती मला हो म्हणाली. ए आई,